झी 24 तास एक पाऊल पुढे। भायखळा येथील सेंट मेरी शाळेच्या एका चुकीमुळे 30 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। शाळेने आधी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतले, मात्र असे प्रवेश घेता येत नाही असं कळाल्यानंतर लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली। मात्र यामध्ये आधी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते त्या 30 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही। भायखळ्याची सेंट मेरी शाळा नव्या वादात सापडली। शाळेनं ऍडमिशन प्रक्रियेत प्रचंड घोळ घातलाय। या शाळेनं नियम डावलत मेरिट बेसिसवर अर्थात गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिली। शाळेची ही चूक शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही प्रक्रिया रद्दबातल ठरवत नव्याने ऍडमिशन प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले। शाळेनं नंतर फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर ऍडमिशन दिली। या घोळात आधी ऍडमिशन घेतलेल्या 30 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही, त्यामुळे पालक प्रचंड संतप्त आहेत। के आश्वासन पे हम चुप बैठे। हमारी एलसीआर ऑलरेडी स्कूल में जमा है। हमसे कहा गया था कि अगर लॉटरी में आपका नाम नहीं आएगा तो भी हम 44 सीट्स अवेलेबल करवाएंगे आपके लिए। मैनेजमेंट कोटे से हमको वादा किया गया था, इसलिए हम चुप बैठे और हमने लॉटरी सिस्टम होने दिया। और अब हमको 8 दिन हो चुके, कोई रिजल्ट्स नहीं मिल रहे। शिक्षण विभागाने इथं लॉटरी सिस्टीमनं पुन्हा निवड केली आणि 44 सीट भरल्या। त्यामुळे जे पूर्वी निवडलेले जे 44 लोक होते त्यांच्या निवडीचा प्रश्न उभा राहिलेला आहे। या प्रकरणी शाळेनं चूक मान्य केली आहे। या विद्यार्थ्यांसाठी आणखी वेगळा वर्ग चालवण्याची शाळेची तयारी आहे, मात्र हे शिक्षण विभागाच्या नियमात बसत नाही। आम्ही त्यांना लेटर देऊन त्याचा खुलासा मागवला आहे। आता कारवाई करा म्हणजे एका दिवसात तर कारवाई नसते। आम्ही खुलासा मग घेतला आहे त्यांचा की तुम्ही अशी का चूक केली आहे। दुसऱ्या कुठल्या शाळेत ऑप्शन आहे? जिथे आता त्यांनी ज्या शाळेतून काढलेले असते त्या शाळेत या 30 विद्यार्थ्यांना कुठल्या तरी शाळेत प्रवेश देऊ असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे, पण कुठल्याही शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक तयार नाहीयेत। त्यामुळे हा सगळा घोळ कसा निस्तरणार याची चिंता पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही आहे। मुळातच सेंट मेरी शाळेने ही चुकीची प्रवेश प्रक्रिया राबवलीच कशी, ही चूक शिक्षण विभागाच्या लक्षात का आली नाही। त्यामुळे आता तरी शिक्षण विभाग आपली जबाबदारी ओळखून शाळेवर कारवाई करणार का, आणि त्याहून महत्त्वाचं या 30 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जबाबदारी स्वीकारणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।